नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी नागरिकांसाठी सेस योजना राबवल्या जातात। या वर्षी 2025-26 साठी सुद्धा शासनाकडून ही सेस योजना राबवायला सुरुवात झालेली आहे। जिल्हा परिषदेअंतर्गत जाहिराती सुद्धा प्रसिद्ध होऊ लागलेल्या आहेत। चालू घडीला या चालू व्हिडिओमध्ये आपण जो 5% निधी अपंग निधी आहे आणि 20% मागासवर्गीय निधी या संदर्भात चर्चा करणार आहे। म्हणजेच या 5% निधीमधून आणि 20% निधीमधून लाभार्थ्यांसाठी कोणत्या योजना शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत सहभाग घेता येणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, जे जिल्हा परिषदेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर या जाहिरातीच्या स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, स्क्रीनवरती पाहू शकता आपण रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याचा एक नमुना इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जाहिरात मित्रांनो सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यामधील जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती ठरणार आहे। तर मित्रांनो, इथं पुढे पाहूया। जाहिरात पाहिजे आहे जिल्हा परिषद सेस अंदाजपत्रक सन 2025-26 अंतर्गत सातारा जिल्ह्यामधील दिव्यांग व्यक्ती व मागासवर्गीय व्यक्तींकरिता समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सातारा मार्फत वैयक्तिक लाभाच्या खालील योजना नियोजन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 5/12/16 नुसार थेट हस्तांतरण पद्धतीने राबवण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, या योजना ज्या आहेत त्या थेट हस्तांतरण म्हणजेच लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हे अनुदान शासनामार्फत दिलं जातं। योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची झाली तर खाली आपल्याला पाहू शकता जिल्हा परिषद 5% दिव्यांग स्वनिधी मधील योजना। आता याच्यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी असणार आहेत, अपंग लाभार्थी असणार आहेत, यांच्यासाठी कोणती योजना शासनामार्फत प्रसिद्ध केलेली आहे, कोणतं साहित्य वाटप केलं जाणार आहे त्याची माहिती इथं पाहू शकता। 1 नंबरला आहे पायाच्या अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांगास 3 चाकी स्कूटरसाठी अनुदान देण्यासाठी। तर या ठिकाणी मित्रांनो, जे लाभार्थी पायाचे अस्थिव्यंग असतील अशा लाभार्थ्यांसाठी 3 चाकी स्कूटर शासनामार्फत दिली जाते। यासाठी शासनाकडून 50,000 रुपयाचं अनुदान सुद्धा लाभार्थ्यांना दिलं जातं। मोठ्या प्रमाणावरती अनुदान हे लाभार्थ्यांना शासनामार्फत वाटप केलं जातं। याच्यामध्ये मित्रांनो 2 नंबरला पाहू शकता विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणून लॅपटॉप सुद्धा दिला जातो। जे दिव्यांग लाभार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असतील तर अशा लाभार्थ्यांना लॅपटॉप सुद्धा शासनाकडून दिला जाणार आहे। त्यासाठी 36,000 रुपयाची अनुदानाची मर्यादा या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे। जर दिव्यांग लाभार्थी खेळाडू असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे। राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय प्रावीण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना हे अनुदान शासनाकडून दिलं जात आहे। याच्यामध्ये मित्रांनो तालुका स्तरावर जे लाभार्थी सहभाग घेत आहेत तर त्यांना प्रथम क्रमांकासाठी 1,000 रुपये, द्वितीयसाठी 500 तर तृतीयसाठी 300 रुपये या ठिकाणी अनुदान शासनामार्फत दिलं जातं। जिल्हा स्तरावर जर असाल तर प्रथम क्रमांकासाठी 1,500 रुपये, द्वितीयसाठी 1,000 आणि तृतीयसाठी 500 रुपये शासनाकडून दिलं जातं। राज्य स्तरावर जर असाल तर प्रथम क्रमांकासाठी 15,000 रुपयाची रक्कम शासनाकडून दिली जाते, द्वितीय क्रमांकासाठी 10,000 रुपयाची तर तृतीयसाठी 5,000 रुपयाची रक्कम शासनामार्फत या लाभार्थी खेळाडूंना दिली जाते। या ठिकाणी मित्रांनो पुढे पाहूया। अतितीव्र दिव्यांग असाल तर निर्वाह भत्तासाठी 5,000 रुपये सुद्धा अनुदान शासनामार्फत दिलं जात आहे। दिव्यांग लाभार्थी असाल, स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर झेरॉक्स मशीन सुद्धा या ठिकाणी अनुदानित स्वरूपात आपण घेऊ शकता। 50,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत या ठिकाणी लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे जर जे दिव्यांग लाभार्थी स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात, ज्यांना झेरॉक्स मशीनचं दुकान टाकायचं असेल तर अशा लाभार्थ्यांनी नक्की या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे। त्याच्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यासाठी अर्थसहाय्य असणार आहे 1,14,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुलाची खरंच आवश्यकता आहे, जे बेघर आहेत तर अशा लाभार्थ्यांनी सुद्धा या घरकुल योजनेचा सहभाग घेऊ शकता। या घरकुल योजनेसाठी या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची असणारे दिव्यांगासाठी दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान। तर या ठिकाणी मित्रांनो 50,000 रुपयाचं अनुदान या विवाहासाठी शासनामार्फत दिलं जात आहे। त्याच्यानंतर मित्रांनो खाली पाहू शकता जिल्हा परिषद 20% दिव्यांग स्वनिधी मधील योजना। आता याच्यामध्ये मित्रांनो मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी या योजना असणार आहेत। याच्यामध्ये मागासवर्गीय लाभार्थ्यास झेरॉक्स मशीन अनुदान हवं असेल तर या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकणार आहे। तुमच्याजवळ जातीचं
तुमच्याजवळ जातीचं प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे। या योजनेसाठी तुम्ही जातीचं प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्या आणि या योजनेअंतर्गत फॉर्म भरून योजनेचा लाभ घ्या। 50,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे झेरॉक्स मशीनीसाठी। 5वी ते 12वी मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवणी सुद्धा या ठिकाणी असणार आहे। त्यासाठी 5,400 रुपयाची रक्कम या ठिकाणी शासनामार्फत सायकलीसाठी दिली जाणार आहे। त्याचबरोबर 5वी ते 12वी मागासवर्गीय मुलांना सुद्धा या ठिकाणी मित्रांनो शासनाकडून सायकल घेण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे। ते अनुदान असणार आहे 5,850 रुपये। तर मुलींसाठी 5,400 आणि मुलांसाठी 5,850 रुपये या ठिकाणी अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। तर या पद्धतीने मित्रांनो 5% निधी आणि 20% निधीमधून शासनामार्फत विविध योजना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। विविध साहित्यांचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। योजनेसाठी आपल्याला फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा आहे तर मित्रांनो www.zpsatharascheme.com ही संकेतस्थळ जे आहे ते जिल्हा परिषदेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। या वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला निवड यादी कशी लागणार आहे तर लक्षकांपेक्षा जास्त जर अर्ज प्राप्त झाले तर या ठिकाणी मित्रांनो लॉटरी पद्धतीने याची निवड केली जाणार आहे। योजनेसाठी आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर त्याची शेवटची मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे। योजनेला अर्ज करण्याची मुदत आपल्याला 15 जून पर्यंत राहणार आहे। म्हणजेच मित्रांनो आज 3 जून आहे, 15 जून येणाऱ्या 12 दिवसामध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा आहे। तर मित्रांनो ही चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। ज्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा असेल अशा लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या सेतू केंद्रावरती किंवा आपले सरकार केंद्रावरती जाऊन या जिल्हा परिषदेच्या सेस योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून सहभाग घ्यायचा आहे। व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून ज्यांना जर या योजनेची गरज असेल ते सुद्धा याबद्दलची सविस्तर माहिती पाहून लवकरच योजनेअंतर्गत फॉर्म भरून योजनेमध्ये सहभाग घेतील। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।